देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्ण आंधळेला 25 फेब्रुवारीपर्यंत अटक करा, नाहीतर अन्यथा आंदोलन करणार. मस्साजोग गावकऱ्यांचा बैठकीनंतर धनंजय देशमुखांचा इशारा. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या सुरक्षेत कपात. ज्यांच्या जीवाला धोका नाही अशा नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याच्या गृह विभागाचा मोठा निर्णय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकणार. मुंबईतील सर्व आजी माजी आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांची वर्णित बैठक. संतोष देशमुखांच्या हत्येमागे भाजपचा हात आहे का? संजय राऊतांचा सवाल. देशमुख परिवाराला पुढे करून धसांनी अश्रूंचा बाजार मांडल्याचा आरोप. तर असले आरोप शुद्ध वेडेपणा असल्याचं बावनकुळेंचं प्रत्युत्तर. एका पक्षात दोन भूमिका चालत नाहीत. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीच्या मुद्द्यावरून संजय शिरसाटांनी अजित पवारांना लगावला टोला. ई कॉमर्स प्लॅटफॉर्मला IFFCOचं उत्पादन विकण्याचा अधिकार नाही. अंजली दमानियांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण. तर पोरखेळ सुरू असल्याचा दमानियांचा पलटवार. नितीन गडकरी साहेब राष्ट्रवादीत जाणार अशा बातम्या देऊ नका. जयंत पाटलांचा मिश्किल टोला. तर राजकारणाचा फार विचार करू नका, गडकरींचा पाटलांना सल्ला. ठाकरेंची शिवसेना फोडण्यासाठी आर्थिक बळाचा वापर. यवतमाळचे खासदार संजय देशमुखांचा आरोप. संसदेच्या अधिवेशनात सुरू होती ऑपरेशन टायगरची चर्चा. वाघांच्या कळपात या. भास्कर जाधवांचा शिंदेंच्या शिवसेनेची खुली ऑफर. जाधवांच्या 2 दिवसांपूर्वीच्या व्हॉट्सअप स्टेटस नंतर चर्चांना उधाण. रोहित पवार आणि महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या वतीने महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेतली जाणार. तर बंदी घातलेल्या पैलवानांना खेळण्याची संधी देणार. रोहित पवारांची माहिती. डोंबिवलीतील 65 इमारतींवरील कारवाई विरोधात रहिवासी आक्रमक. रहिवाशांनी दाखवली कागदपत्र. डोक्यावरचं छप्पर गेल्यावर जायचं कुठे? रहिवाशांचा सवाल.